होळी स्पेशल आपण पुरणपोळी करूयात। बघा किती छान अशी आपली पुरणपोळी आहे तयार। एकदम मऊसूत आणि लुसलुशीत पुरणपोळी झालेली बघा आपली छान अशी। चला तर मग आता आपण करूयात रेसिपी करायला सुरुवात। पूर्ण करूयात आपण आज होळीचा स्पेशल स्वयंपाक। करूयात मग होळीच्या स्वयंपाकाला सुरुवात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण छान असे होळी स्पेशल करूयात पुरणाच्या पोळ्या। सर्व स्वयंपाक करणार आहोत आज आपण। पुरणाचा आमटी, पोळी, कढी, त्यासाठी आपण अशी छान पुरणाची डाळ घेतलेली आहे शिजवून। आता आपण डाळ छान वाटून घेऊयात। डाळीला आता आपण घेऊयात वाटून। असं छान आपलं पुरण वाटलेलं आहे। आता आपण घेऊयात छान परतून। कढईमध्ये घेतलेले टाकून आपण आता त्यामध्ये आपण साखर टाकूयात। साखर टाकून छान घेऊयात पुरणाला करून। असं छान आपलं पुरण होत आहे। इकडे आपण कांदे पण ठेवलेले आहेत आमटीला। हे आपण टाकूयात विलायचीची पूड। विलायचीची पूड घेऊयात मिक्स करून। आता आपण त्याच्यामध्ये घेऊयात टाकून तूप। तूप 2-3 चमचे टाकूयात। असं आपण छान असं तूप टाकून घेतलेलं आहे। आता सर्व तूप मिक्स करून घेऊयात। असं छान आपलं पुरण झालेलं आहे तयार। आता आपण पुरणाला घेऊयात एका ताटामध्ये काढून। ताटाला अगोदर तूप लावून घ्यायचं, नंतर पुरण त्याच्यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे पुरण एकदम छान दिसतं, रंग छान येतो पुरणाला। असं छान आपलं पुरण झालेलं आहे तयार। आता गार होऊ देऊत आपण पुरणाला। तूप टाकायचं कधी पुरणाला, म्हणजे पुरणाला छान रंग येतो। हे छान आपण आमटीसाठी खोबरं, कांदा, कोथिंबीर, लसणची पेस्ट छान केलेली आहे बारीक। छान असं आता आपण देऊयात आमटीला फोडणी। पातेला आपण गॅसवर ठेवलेला आहे। आता त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता टाकूयात मोहरी आपली छान तडतडलेली आहे। लसण, कोथिंबीर ची पेस्ट छान अशी तेलामध्ये परतून घेऊयात। आता टाकूयात खोबऱ्याची आणि कांद्याची पेस्ट छान तेलामध्ये होऊ देऊ। 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल चटणी, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ। आता आपण टाकूयात आमटीचं आळण। मसाले आपले छान झालेले आहेत तेलामध्ये। आता आळण आपण टाकून घेतलेलं आहे। आता आमटीला येऊ देऊ उकळी। अशी छान आपल्या आमटीला आलेली आहे उकळी। आता आपण करूयात कढी। मंद आचेवर आपण 5 मिनिट आमटीला उकळी येऊ देऊ, म्हणजे आमटी छान आळून येते। आणि इकडच्या साईडला आपण देऊयात कढीला फोडणी। असं आपण दही, बेसन पीठ आणि हळद अशी छान मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण करूयात कढी। तेल छान आपलं तापलेलं आहे। आता मोहरी घेऊयात टाकून। मोहरी तडतडलेली आहे। आता टाकूयात मिरचीची पेस्ट झालेली आहे। आता टाकूयात जिरे छान तेलामध्ये परतलेले आहेत छान। आता आपण लसण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे टाकून। आता टाकूयात कोथिंबीर आणि कढीपत्ता छान तेलामध्ये घेऊयात परतून। आता घेऊयात टाकून दही, बेसन पीठ छान मिक्स केलेलं। आपण याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आता कढीला येऊ देऊ उकळी। अशी छान आपली कढी झालेली आहे तयार। आता आपण करूयात भजे। आपण कढईमध्ये ठेवलेलं आहे तेल, आणि हे भज्यासाठी लागणार आपण मस्त बेसन पीठ घेतलेलं आहे लावून। आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। आता आपण तळून घेऊयात कुरडया अगोदर, म्हणजे अगोदर जर आपण कुरडया तळल्या ना तर एकदम पांढऱ्या शुभ्र कुरडया होतात। म्हणून कधीही म्हणजे तळण काढायच्या अगोदर कधी कुरडई तळून घ्यायची अगोदर, मग नंतर भजे, पापड, पापड्या काढून घ्यायच्या। बघा किती छान फुललेली आपली कुरडई। असं छान आपलं तळण झालेलं आहे काढून। आता आपण काढूयात भजे। आता आपण काढून घेऊयात भजे। तेल छान आपलं गरम आहे छान। आता आपण भजे घेऊयात काढून। असे छान आपले भजे झालेले आहेत तयार।
असे छान आपले भजे झालेले आहेत तयार. पापड्या, कढी, आमटी असा आपला स्वयंपाक झालेला आहे तयार. आता आपण करूयात पुरणाच्या पोळ्या. अशी छान आपण पुरणाचे छान असे गोळे घेतलेले आहेत करून. आता आपण करूयात पुरणाची पोळी. असं छान आपण कणिक घेतलेला आहे लावून. आता आपण करूयात पुरणाची पोळी. छान असं गोळे करून ठेवल्यावर म्हणजे पुरणाची पोळी करताना हात भरत नाही, काही नाही. त्यामुळे पुरणाच्या अगोदर गोळे करून घ्यायचे आणि नंतरच पुरणाची पोळी बनवायची. अशा पद्धतीने छान गोळा घ्यायचा भरून. अशी मस्त करूयात आपण पुरणाची पोळी. गोल आकारामध्ये छान लाटून घेऊयात. अशी गोल लाटलेली आहे आपली पोळी. आता आपण पोळीला छान घेऊयात भाजून. छान अशी पोळी घेऊयात भाजून. आता पोळी छान अशी पलटलेली आहे आपण. अशी मस्त आपली खरपूस पोळी भाजून घ्यायची म्हणजे एकदम छान लागते पुरणाची पोळी. अशी झालेली आहे तयार आपली पुरणाची पोळी. अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्या घेणार आहोत करून. अशी छान आपली होळीच्या नैवेद्याची थाळी झालेली आहे तयार. असा मस्त आपला होळीचा झालेला आहे स्वयंपाक. असा मस्त आपला होळीचा स्वयंपाक तयार आहे. असा केलेला आहे आपण पुरणाचा स्वयंपाक. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या होळीच्या स्वयंपाकाची रेसिपी कशी वाटली सर्वांना. बाय.